सर काय नाव तुमचं? शेख गफ्फार गफार. मंचर अर्बन शेअर मनसर अर्बनचे महावितरणचे काय नाव? शेख पद पद काय सर? पद सहाय्यक अभियंता. सहाय्यक अभियंता. बरं, इथं आता निगोटवाडीला जी आग लागली 3-4 घरांचं नुकसान झाले, त्यांनी आरोप केला का महावितरणच्या हलगर्जीपणामुळे हे झाले. तर नेमकं वस्तुस्थिती काय वास्तव सांगा ना. हे समोरचा जो ट्रान्सफॉर्मर आहे कितीचा आहे हा? 200च आहे. 200चा आहे. बरं, काय काय परिस्थिती किंवा काय अंदाज काय वाटतो? सरकारची तक्रार आली होती. हां फोन आला तर वायरमॅनला हां सप्लाय बंद केलं होते. हां टपरीजवरून बंद केले सप्लाय 10 मिनिटासाठी. चालू केल्यानंतर हां व्होल्टेजचं मीटर पण ते इन्कमिंग सर्व्हिस वायर ओके आहे. हां ओके. नाही व्होल्टेज मग महावितरणचं जे ट्रान्सफॉर्मर आहे तर व्होल्टेज कमी जास्त होते असं त्यांचं मत आहे. काय झालं नाही, कसं काय सांगता आलं नाही. व्होल्टेजचं हां कमी जास्त झालं नाही काही. हां मग कशामुळे आग लागली काय अंदाज काय? ते सांगता येत नाही. तर पण इन्कमिंग सर्व्हिस वायर मीटरपर्यंत ओके. म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे? सर्व्हिस वायर गेले ते सांगता येत नाही. हां तुमचं म्हणणं आहे का जे महावितरणचा जो सप्लाय आहे मीटरच्या आत इंटरनल त्यांचा इश्यू आहे. हां मीटरच्या आतमध्ये म्हणजे मीटरपर्यंत जो सप्लाय आहे तो महावितरणचा ओके आहे आणि त्याच्या पुढे जो सप्लाय आहे त्याबाबत तुम्ही काहीच सांगू शकत नाही किंवा तुमची काही जबाबदारी नाही. परंतु आता याबाबत महावितरणने तक्रार दिली, मग त्याच्याबाबत दखल घ्यायला हवी होती असं वाटत नाही का आपल्याला? हो नाही, मी इलेक्ट्रिक इन्स्पेक्टरला सांगितलेले वरती अधिकारीला. हां ते येतो म्हणलं. ते येतो म्हटले चेकिंगला. कधीची गोष्ट आहे? इलेक्ट्रिक हां इन्स्पेक्टरला सांगितलेलं आहे. हां पण कधी सांगितलं सर? आज सांगितलं मी हां रिपोर्टवर पाहण्याचा. हां रिपोर्ट केला आहे त्यांना? हो रिपोर्ट केलं. मग ते पाहण्यासाठी येतील. मंगळवारी सोमवार येतो म्हणजे. हां म्हणजे तुमचं म्हणणं आहे का आमचा सप्लाय व्यवस्थित आहे, तो इंटरनल त्यांचा प्रॉब्लेम आहे, परंतु इथं आल्याच्यानंतर काही ग्रामस्थांनी तुमच्याबाबत तक्रार केली का? तुम्ही म्हणताय मी विकली होतो किंवा माझं काहीच नाही किंवा असं काही असं नाही इश्यू होतं. नाही का? नाही. हां म्हणजे तुमचं महावितरण कसं असतं, अत्यावश्यक सेवा आहे, 24 तास बांधली जरी विकली असलं किंवा काय, आणि आता यात्रेचा महोत्सव चालू आहे तर त्या पद्धतीने जे ग्रामस्थांचा आरोप आहे तुम्ही पूर्णपणे फेटाळलेला आहे आणि तसं वास्तव नाही असं तुमचं म्हणणं आहे. परंतु आता याबाबत महावितरणच्या जे अधिकारी किंवा तुम्ही म्हणून तुमच्यावर त्यांनी आरोप केलेत का याला हलगर्जीपणा म्हणून महावितरणच्या हलगर्जीपणामुळेच ही घटना घडली, परंतु तुमचं म्हणणं आहे की ही घटना आमच्यामुळं झालेली नाही, महावितरणचा काही दोष नाही आणि त्या संदर्भात संबंधित घराच्या आतमध्ये सिस्टीम जी वायरची असेल किंवा काय असेल तर त्याच्यामुळं झाला असावा एक अंदाज आहे. हां आणि आता इथं काय उपाययोजना चालू आहे? हे तारा आता काय चालले काम? नाही ते वेगळे ते कंडक्टर काढतात. त्याच्याशी काही संबंध नाही ना? त्याच्याबद्दल ते नंतर आत्ता काढले ते नंतर ते झालेले. ते नंतर झालेले. हां 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 बरोबर आहे. पण याचं काय होतं, आठवड्यापूर्वी जे सरपंच नवनाथ निघोटे यांनी तक्रार दिली होती आणि ऑनलाईन तक्रार केली होती. जर पीटर होता तिकडच्या लांडकमाळामध्ये, हां तो ट्रान्सफॉर्मर फेल झालेले आहे. हां त्याची तक्रार होती. 3 दिवस झाले होते. याच्याबाबत तक्रार नव्हती का? नाचे होते याच्याबद्दल तक्रार नव्हती ना? नव्हतं. ते लांडकमाळाचं होतं. हां सरपंचांची तक्रार दिली. मग आता सरपंचांनी सांगितलं की याच्याबाबत तक्रार होती, तुम्ही नाही म्हणता. नेमकं आता हा सगळा गुंतागुंतीचा प्रश्न आहे. परंतु आता महावितरणने नेमकं आता काय होतं आहे, घटना बऱ्याच होतात आणि थोडी काळजी घेतली पाहिजे. कुठं व्होल्टेज कमी जास्त होत असेल किंवा कुठं ट्रिप होत असेल किंवा जाळ होत असेल तर तातडीने मग लोकांना तिथं गेलं पाहिजे. जनमित्र आहेत तुमचे त्यांना सूचना केल्या पाहिजे जेणेकरून अशा घटना होणार नाही. परंतु एकंदर तुम्ही जे ग्रामस्थांचे आरोप आहेत ते पूर्णपणे खंडन केलेलं आहे आणि तुमचं म्हणणं आहे का महावितरणचा सप्लाय ओके आहे, परंतु इन्स्पेक्टर जे पाहणीसाठी येतील त्याच्यातून काही निष्कर्ष निघेल त्या पद्धतीने पाहणं योग्य राहील.